गुरु भेटले. पंडितने 8-10 दिवस अत्यंत उदास मनस्थितीत काढले. कॉलेजात जायची सोय नव्हती आणि घरीही बसवत नव्हते त्याला. आपले शिक्षण थांबले ह्याबद्दल त्याला वाईट वाटत नव्हते, पण युसलेस फेलो हे प्रोफेसर वाकळ्यांचे शब्द त्याला मनस्वी झोंबले होते. त्याचे काहीतरी बिघडलंय ही गोष्ट अखेर बापूच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. तसे त्याने विचारले सुद्धा. प्रथम पंडितने उडवाउडवी केली, पण बापू ऐकेना. शेवटी पंडितला आपला सर्व ताजा इतिहास त्याला सांगावा लागला. तो सांगितल्यावर त्याने विचारले, बापू, आता प्रोफेसर वाकळ्यांना 25 रुपये कुठले रे द्यायचे? काल संध्याकाळी पुन्हा माणूस पाठवला होता त्यांनी. काळजी नको करू, मी बाबांना पत्र लिहून पैसे मागवतो. 4 दिवसात येतील पैसे, तोपर्यंत थांबा म्हणावं. नको बापू, राव बहादुरांना आमची ही फजिती कळवू नको. पैशाचं त्यांना काही वाटायचं नाही, पण ह्या शिक्षणातही मी ढ ठरलो याबद्दल वाईट वाटेल. ते रागवतीलही माझ्यावर. मग काय करावं म्हणतोस? तेच तर मला सुचेनासं झालंय. आपण जिन्नस आणतो बघ, ते हरिभाऊ दुकानदार मला म्हणाले मुंबईला जा म्हणून. त्यांच्या भावाने तिथं नूतन बोर्डिंग हाऊस काढलंय. त्यांना माणसं पाहिजेत. छट, बोर्डिंग म्हणजे खानावळ. खानावळीत तू आचार्याचं नाही तर वाढप्याचं काम करणार? नावसुद्धा काढू नकोस त्याचं. मला सुद्धा वाटतं रे तसं, पण दुसरं काय होणार माझ्या हातून? प्रोफेसर वाकळे मला युसलेस फेलो म्हणाले ते खरंच आहे बापू. पंडितला भडभडून आले हे बोलताना. दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन तो मुसमुसून रडायला लागला. बापूने त्याचे हात बाजूला करून त्याचे डोळे पुसले. त्याचाही घसा दाटून आला होता. तो म्हणाला, असं नको करू गड्या. तुला कुणी वाटेल त्याने युसलेस म्हटलं तरी मी म्हणायचा नाही. कालच पोएट्रीच्या तासाला आमच्या गोळे सरांनी सांगितलं, एव्हरीबडी हॅज हिज प्लेस इन दिस वर्ल्ड व्हेअर ही कॅन शाईन अँड ही मस्ट शाईन. प्रत्येकासाठी या जगात जागा निर्माण झालेली असते. त्या जागी त्याला आपला प्रभाव दाखवता येतो आणि त्याने दाखवलाही पाहिजे. गोळे सरांनी उदाहरणही सांगितली. क्लाईव्ह इंग्लंडात कुचकामी ठरला. त्याच्या मठ्ठपणाला आणि व्रात्यपणाला त्याच्या घरचे लोक आणि शिक्षकसुद्धा वैतागले आणि ही पीडा आपल्यापाशी नको म्हणून त्यांनी त्याला हिंदुस्थानात पिटाळलं. नी इथे येऊन क्लाईव्हने केवढं काम केलं. इंग्रजी राज्याचा पाया त्यानं घातला. उनाडनी कुचकामी पोराचा लॉर्ड क्लाईव्ह झाला. आपल्या इतिहासातली रामशास्त्र्याची गोष्ट तुला ठाऊकच आहे. म्हणून पंडित, तू धीर सोडू नको. स्वस्थ राहा 4 दिवस, सगळं काही छान होईल मग. बापूचे हे स्नेहपूर्ण आणि धीराचे शब्द ऐकून त्यावेळेपुरती तरी पंडितची उदासीनता दूर झाली. पंडितच्या वाट्याला आलेले हे संकट काशाक्कांना कळले तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटले. आता ह्या पोराची गत होणार तरी काय ह्या चिंतेने त्यांचे मन घेरले. निराधार पोर, पण कोणी ना कोणी धर्माचा दाता त्याला आधार द्यायला उभा राहतो आणि हा दिवटा तो आधार गमावून बसतो. हा त्याचा दोष की त्याच्या दुर्दैवाचा खेळ? काशाक्कांना ते पंडितचे दुर्दैव दिसत नव्हते, पंडित दिसत होता. चिडलेले माणूस दिसेल त्याच्यावरच राग काढून मन हलके करते, तसे अक्कांचे झाले. पंडितला खूप खूप बोलावे, त्याचे कान पिरगळून 2 थोबाडीतही द्याव्या असे त्यांना वाटले, पण प्रत्यक्ष घडले ते मात्र वेगळे. पंडित जवळ जाताच त्यांच्या अंतःकरणातले वात्सल्य उचंबळून आले. वात्सल्याने रागाचा पाडाव केला. त्या एवढेच म्हणाल्या, काय करून ठेवलंस बाबा पुन्हा? तुझी गत होणार तरी काय? मला काही लक्षण बरं दिसत नाही. असा कसा रे तू? अक्कांना अधिक बोलवेना. त्यांच्या डोळ्यातून पाणी पाझरायला लागले. क्षण 2 क्षणांनी आलेला कढ दाबून त्या म्हणाल्या,
तुझं भाग्य उदयाला येईल आणि ते बघून मग मी डोळे मिटीन अशी आशा धरून दिवस काढले मी आता पावतर. पण तुझा नव्हे बाबा दोष, माझंच कर्म खोटं. संताप, आशाभंग आणि ममता ह्यांच्या मिश्रणाने रंगलेले हे अक्कांचे उद्गार पंडितला झोंबले. प्रोफेसर वाकळ्यांनी म्हटलेल्या युसलेस फेलोपेक्षा असा कसा रे तू, हे अक्काचे उद्गार पंडितला अधिक प्रखर वाटले. त्या बापूच्या सहानुभूतीमुळे जो थोडासा धीर आला होता तोही गडबडला. असले अपेशी तोंड घेऊन मुरदाडपणाने इथे कशाला राहायचे आणि अक्कांच्या मनाला कष्ट कशाला द्यायचे, असे विचार त्याच्या मनात थैमान घालायला लागले. पण जायचे कुठे आणि कसे हे कोडे त्याला काही केल्या सुटेना. मुंबईच्या बोर्डिंगात काम पत्करायचे, बापूला ते पसंत नाही आणि खरेही आहे त्याचे म्हणणे. तिथे ओळखीची माणसे येणार आणि त्यांच्यापुढे आचारी वाढप्या म्हणून आपणाला जावे लागणार. छे, नकोच ते. विचारांची अशी खळबळ चालू असताना पंडितचे पाय कुठेतरी चालले होते. तो तसाच चालत राहिला असता, पण त्याला हाक ऐकू आली. ए पंडित! बाजूच्या दुकानातून त्याच्या ओळखीचे गवईबुवा त्याला हटकीत होते. अरे थांब जरासा, आलोच एवढं सामान घेऊन. जाता जाता बुवांनी विचारले, आज सुट्टी आहे का रे तुझ्या कॉलेजला? आज कायमची सुट्टी मिळाली आहे बुवासाहेब. म्हणजे सोडलंस कॉलेज? छान केलंस. मी कधीच ओळखलं होतं की शिंपी होण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही म्हणून. बरं, मग पुढं काय करायचा बेत आहे तुझा? बघायचं आता. पंडितची ही डळमळीत स्थिती पाहून त्याने भैयाजींच्या नाटक मंडळीत जाण्याची सूचना बुवांनी आग्रहाने पुढे मांडली. ते म्हणाले, पंडित माझं ऐक. तुला देवाने आवाजाची देणगी दिली आहे ती वाया घालवू नको. ॲक्टिंगची तुला हौस आहे आणि ते तुला साधतंही. आपल्या अंगात आहेत ते गुण प्रगट कर. जगाला झुलवशील तू त्याच्या जोरावर. मॅट्रिक झालास असं समज तर कारकून नाहीतर मास्तर होशील आणि फार फार तर 20-25 रुपये मिळवशील. शिंपी होऊन तरी काय दिग्विजय करणार तू? कपडे वेळेवर न दिल्यामुळे जगाची खेटरं खाणार, हेच ना? त्यापेक्षा गाणं शिक, ॲक्टिंग शिक. बालगंधर्वांचा, कृष्णा मास्तरचा मान मिळेल. आपल्या कलेचा अंकुर कुठल्या तरी खडकावर लावून तो करपून टाकण्यापेक्षा त्याला भरपूर खत पाणी मिळेल अशा रंगभूमीवर त्याची लावण कर. काल भेटला असतास तर मी तुला भैयाजींच्या स्वाधीन करून मोकळाच झालो असतो. पण रात्रीच्या गाडीनेच ते गेले. त्यांची कंपनी मोगलाईत गेली. तरीही बिघडलं नाही फारसं. तू जा तिकडे, मी पत्र देतो त्यांना. मनमाडला गाडी बदलायची आणि औरंगाबादच्या गाडीत बसायचं. मग ठरलं. बुवांच्या उपदेशाची छाप पंडितच्या मनावर पडली. त्याने रुकार दिला. प्रोफेसर वाकळ्यांच्या दंडाचे पैसे भरण्याची हमी बुवांनी घेतली. एवढेच नव्हे तर औरंगाबादपर्यंतचे तिकीट काढून देण्याचेही त्यांनी कबूल केले. पंडित घरी आला. आपला हा नवा बेत अक्काला आणि बापूला सांगावा की सांगू नये ह्याबद्दल त्याच्या मनात गोंधळ माजला होता. आचारी पाणक्याप्रमाणेच नाटक्या होण्यालाही त्यांचा विरोध होईल आणि त्यांचा विरोध झाल्यास त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याची हिंमत आपणाला होणार नाही हे तो ओळखून होता. मग काय? कोणाला कसला सुगावा लागू न देता आपल्या नशिबाची परीक्षा पाहायला पसार व्हायचं? हो, व्हायचंच. तो असा विचारमग्न होऊन बसला होता. अक्कांचे लक्ष त्याच्याकडे गेले. पंडितची दिनवाणी चर्या पाहून म्हातारीचे मन कळवळले. जवळ येऊन त्याच्याजवळ बसून त्याच्या पाठीवर हात फिरवीत काशाक्का म्हणाल्या, काय ग दशा झाली माझ्या बाळाची. पण बरं का पंडित, तू मुळीच मनाला लावून घेऊ नको. देव करतो ते आपल्या बऱ्याकरिताच करतो अशी मनाची समजूत घाल. दुसरं काहीतरी चांगलं घडायचं असेल तुझ्या हातून म्हणूनच भगवानाने हे करून ठेवले. तुझ्या त्या वाकळ्याचे पैसे कसे भरायचे एवढीच ना तुला काळजी. हे नेऊन दे त्याला.
काशाक्कांनी जीव म्हणून जतन करून ठेवलेली मोहरेची अंगठी काढून पंडितच्या हातात दिली. अक्का, एवढा एकच शब्द पंडितच्या तोंडातून निघाला. तिच्या खांद्यावर मान टाकून तो पोटभर रडला आणि आपल्यावरच चिडल्यासारखा म्हणाला, अक्का, तुम्हा सगळ्यांना छळायसाठीच मी उपजलोय का गं? चल वेडा कुठला, पुन्हा असं बोललास तर बघ. अक्का, तुझी अंगठी तुझ्याजवळ असू दे. वाकड्यांना पैसे थोडे दिवसांनी देईन असं सांगितलंय, ते बरं म्हणालेत. काशाक्काच्या ह्या अंगठीचा पंडितच्या मनावर मोठा आघात झाला. जिने आपल्यासाठी अनंत कष्ट सोसले तिच्यावर ह्यापुढे मुळीच ओझे घालायचे नाही. आपण तिच्याजवळ असलो तर आपला भार तिच्यावर पडणारच. आपल्यासाठी आज तिने अंगठी काढून दिली आणि प्रसंग पडला तर ती आपल्यासाठी आपली मान उतरून द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. छे, ह्यापुढे इथं राहायचं नाही, जायचं. बुवा सांगताहेत त्याप्रमाणे भैयाजींच्या नाटक मंडळीत जायचं. पंडितचा निश्चय झाला. त्याच रात्री त्याने माधवगाव सोडले. जाण्यापूर्वी बापूला सकाळी सहज दिसेल अशी चिठ्ठी त्याने ठेवली होती. त्यात लिहिले होते, बापू, मी आज इथून जातो आहे. आतापर्यंत मी शुद्ध दगड ठरलोय. पुढे तरी माझ्या हातून नाव घेण्यासारखे काहीतरी होते का हे मी बघणार आहे. मी जीवाचे काही बरे वाईट करून घेईन अशी अक्काला भीती वाटेल, पण मी तसे कधीही करणार नाही. तरी पण मी काहीतरी चांगले करून दाखवीपर्यंत तुम्हाला तोंड दाखवणार नाही. तुम्हाला सोडून जाताना मला फार फार अवघड वाटते, पण असे दगडासारखे सगळ्यांना जड होऊन राहणेही मला आता सोसत नाही. आता अक्काला तूच आहेस. तू जा. पंडित. बापूने घाबऱ्या घाबऱ्या ही चिठ्ठी अक्कांना वाचून दाखवली. त्या मटकन खाली बसल्या आणि कपाळाला हात लावून उद्गारल्या, ज्या मरणाला भीत होते ते आलंच. भगवानाची इच्छा. पोर कुठे असेल तिथे सुखी ठेवू देतो. पंडितचा शोध करायचा तितका केला, पण पत्ता लागला नाही. राव बहादूर आले. नाईक काका व बहिणाताईही आल्या. अक्कांच्या हातापायातला जीव नाहीसा होत होता. आता माधवगावचे बिऱ्हाड सांभाळण्याची शक्ती त्यांच्या अंगी नाही हे ओळखून बापूची व्यवस्था विद्यार्थी वसतिगृहात करण्यात आली. राव बहादूर अक्कांना केशवपुरास बोलावित होते, पण बहिणाताईंनी त्यांना आपल्याकडे नेले. इकडे बुवांनी दिलेले तिकीट घेऊन पंडित औरंगाबादला म्हणून निघाला. कल्याण स्टेशनवर तो मनमाडच्या गाडीची वाट पाहत बसला होता. त्याच्या बाकावर एक पोक्तसे गृहस्थ येऊन बसले. इतक्यात एक आंधळा बायकोचा हात धरून त्यांच्यापुढे आला. त्या जोडप्याने कबीराचे एक भजन म्हटले. त्यांच्या गोड गळ्याने गायलेल्या गाण्यात पंडित रंगला. शेजारचे गृहस्थही खुश झालेले दिसले. भजन संपल्यावर आंधळ्याने पुढे केलेल्या वाटीत पंडितने आणेली टाकली. त्या गृहस्थांनीही एक नाणे टाकले. एका गरीब दिसणाऱ्या मुलाने भिकाऱ्याला आणेली देण्याचे औदार्य दाखवावे ह्याचे त्या गृहस्थांना नवल वाटले. त्याच्याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याची विचारपूस करावी अशी त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात गाडी आली. जागा मिळवण्याची गडबड उडाली. अखेर दोघांनाही एकाच डब्यात जागा मिळाली. ते गृहस्थ बसले. त्यांच्या पाठीमागच्या बाकावरच पंडित होता. गाडी सुरू झाली. नुकत्याच ऐकलेल्या भिकाऱ्याच्या भजनाची उजळणी करण्यात पंडित रंगला. भजनातले आठवत होते ते चरण तो आपल्याशी गुणगुणत होता. त्याचे ते गुणगुणणे इतर उतारूंच्या ध्यानात आले नाही, तरी पुढे बसलेल्या गृहस्थांच्या कानात भरले आणि ते कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागले. पुढील टप्प्यावर गाडी थांबली. त्यांनी पंडितला आपल्याजवळ बोलावले आणि विचारले, बाळ, गायला येतं तुला? छे, मला कुठलं येणार गायला. वा, आत्ताच ऐकलं ना मी तुझं गाणं. चांगलं म्हणतोस रे. कुठं शिकतोस तू? त्या गृहस्थांची आणि पंडितची गट्टी जमायला वेळ लागला नाही.
त्यांनी आस्था दाखवून पंडितची सर्व हकीकत समजावून घेतली. पंडितच्या ठिकाणी त्यांना विशेष प्रकारची चमक दिसली आणि ते म्हणाले, नाटकात काय तुला कधीही जाता येईल. त्याच्या आधी गाण्याचा शास्त्रोक्त अभ्यास का नाही करीत? उत्तम गवय्या झालास तर हे नाटकवाले पाया पडत येतील तुझी अर्जव करायला. पण तसं गाणं मला कोण शिकवणार? कोणी शिकवणारा भेटला तर शिकशील? अगदी आनंदानं. पण हे सोपं काम नाही. वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते गाण्यासाठी. 4-2 महिन्यात पहिली हौस मंदावते आणि पोरं पळ काढतात. पी हळद की हो गोरी अशी घाई होते त्यांना. चिकाटीनं आणि मेहनतीनं मी शिकेन, वाटेल तितके कष्ट पडले तरी मी डगमगणार नाही. पण शिकवणार कोण? मी. आपण? होय, मी तुला गाणं शिकवावं म्हणतो. मला विश्वंभर गुरु म्हणतात. माझ्याबरोबर इंद्रपूरला येतोस? इंद्रपूरचे गायनाचार्य विश्वंभर गुरु हे नाव पंडितने अनेकदा ऐकले होते. दिल्ली, लाहोर, मुंबईच्या रेडिओवर त्यांचे गाणे होणार असे वर्तमानपत्रात वाचले की हर प्रयत्नाने पंडित ते ऐकत आला होता. ते सुप्रसिद्ध विश्वंभर गुरु आपणहून त्याला बोलावित होते. प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला असता तरी झाला नसता इतका अलोट आनंद त्यांना पाहून पंडितला झाला. त्याने हात जोडले. काय बोलावे ह्याची त्याला उमका होईना. पंडितने नाटकाचा नाद सोडून विश्वंभर गुरूंच्या सेवेला वाहून घेतले. सडा तुटून गिरक्या घेत जाणाऱ्या पतंगासारखी त्याची गत झाली होती. पण त्याची वाताहत होण्याऐवजी गुरूच्या प्रेमळ हाताचा आधार त्याला मिळाला. आता तरी पंडितचे नष्टचर्य संपले होते काय? नव्हते. गुरुकृपेला पात्र होण्यापूर्वी त्याची कसोटी पाहिजे होती त्याच्या नशिबाला. इंद्रपूरला घरी आल्यावर 2 दिवस प्रवासाचा शीण घालवून मग तालमीला प्रारंभ करायचा विश्वंभर गुरूंचा विचार होता. पण आल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरूंना ताप येऊ लागला आणि दिवसादिवसाला तो वाढत जाऊन त्याची मजल कोठवर जाणार ह्याची डॉक्टर वैद्यांनाही चिंता वाटू लागली. आजारीपणात पंडित त्यांची सेवा शुश्रूषा जीवाभावाने करत होता. त्याने आपल्या जेवणाची वा झोपेची पर्वा केली नाही. झोपेने त्याचे डोळे केव्हा केव्हा जड होत आणि दुसरे कोणी जवळ नसे अशा वेळी डोळ्यांना काहीतरी चरचरीत घालून तो झोपेला पिटाळून लावी. त्याची निष्ठा आणि तत्परता पाहून विश्वंभर गुरूंनाही गहिवर येई आणि ते म्हणत, बेटा, तुझ्या या चाकरीचं ऋण फेडण्यासाठी तरी मला बरं व्हायला हवं. विश्वंभर गुरूंचा ताप विषम ठरला. 14 दिवस गेले. त्यानंतर 21 दिवसांचा वायदा डॉक्टरांनी सांगितला. 21 दिवसांनीही उतार पडला नाही. उलट ताप वाढून गुरूंची शुद्धही उडाली. आता 42 दिवस मृत्यूशी झुंज खेळावी लागणार गुरूंना हे ठरल्यासारखे झाले. गुरूंच्या डोकीवर गार पाण्याची घडी ठेवून बसत असता पंडित देवाची प्रार्थना करी. देवा, वाटलं तर मला मार, पण गुरु बरे होऊ देत. गुरूंचे दुखणे विकोपाला जाऊ लागले तसे गुरुपत्नीच्या डोक्यात एक नवेच दुखणे उत्पन्न झाले. हे पोर घरी आलं आणि ह्याचा पायगुण आपल्या नवऱ्याला बाधला असा त्यांचा समज झाला. त्यांनी तो गुरूंपाशी बोलून दाखवला, पण गुरूंनी त्याला दाद दिली नाही. उलट पंडितच्या पायगुणाने आपणाला दुखणं यायचं तर नाहीच, नि आलेलं दुखणं बरं व्हायचं असेल तर पंडितच्या हातगुणानेच होईल असे सांगितले. एवढेच नव्हे तर ह्यानंतर औषधाचा घोट किंवा पळीभर पाणी घ्यायचे ते पंडितच्या हातूनच घ्यायचे असा त्यांनी क्रम सुरू केला. पण गुरु बेशुद्ध झाल्यावर आईंनी आपला अंमल पंडितवर गाजवला. त्याच्या पायगुणाच्या बाधेतून आपल्या सौभाग्याचा बचाव करण्यासाठी त्यांनी पंडितला आपल्या घरातून बाहेर काढले. पंडितला ब्रह्मांड आठवले या शिक्षेने. तो बाहेर पडला. कुठेतरी दूर जाऊन तो पोटभर रडला. जीव द्यावा असे सुद्धा त्याला वाटले. पण असा अविचार करणार नाही असे त्याने अक्काला वचन दिले होते ते त्याला आठवले. विश्वंभर गुरूंपाशी गाणे शिकायचे
आणि त्यासाठी शक्य तितके धडपडायचे, करता येईल तितकी त्यांची चाकरी करायची असा निर्धार करून तो परत घरी आला आणि आईंना म्हणाला, तुम्ही नको म्हणता तर मी घरात येत नाही, पण गुरूंची चाकरी करायचं माझं पुण्य हिरावून घेऊ नका. गुरूंचे कपडे तरी मला धुवायला द्या. त्या कामाला कोणीतरी हवेच होते. आयती नड भागते म्हणून आईंनी पंडितची ही मागणी मान्य केली. पंडित सकाळ संध्याकाळ गुरुजींचे आणि घरच्या मंडळींचे कपडे बाहेरून धुवून आणि गुरुजींच्या प्रकृतीची विचारपूस करून जाई. शेवटी त्याचे गाऱ्हाणे त्याच्या देवाने ऐकले. विश्वंभर गुरूंचा ताप उतरल्याचे शुभ वर्तमान त्याला कळले. त्याच्यापाशी एक अधेली उरली होती, तिची साखर आणून शेजारच्या देवळात त्याने वाटली. ताप उतरून शुद्धीवर आल्यावर विश्वंभर गुरूंनी पहिला प्रश्न केला, पंडित कुठे गेला? बाहेर गेलाय, हे औषध घ्या. पंडित देऊ दे, दुसऱ्याच्या हातचं घेणार नाही. पंडितला बोलावून आणले. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. गुरुजी म्हणाले, बेटा, वाचवलंस तू मला. आता औषधाबरोबर देवाचं गाणं म्हणून दाखव. पंडितने भीत भीत पण भक्तिभावाने आपल्या अक्काचे आवडते हरे राम हरे हरे हे भजन म्हटले. गुरुमुखीचे गायनामृत प्राशन करण्यासाठी आलेला पंडित आपल्या गाण्याने गुरुजींना संतुष्ट करू लागला. त्यांच्या क्षीण शरीरात जीवन ओतू लागला.